प्रेमळ भक्तांनो, भगवंत सांगतात, देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल। तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी भगवंतांनी तुम्हाला हात दिलेले आहेत। आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागतील आणि यासाठी तर भगवंतांनी आपण प्रत्येकाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे। यापेक्षा आणखी काय देणार भगवंत? लक्षात घ्या, हातावरील रेषेमध्ये दडलेले आयुष्य पाहण्यापेक्षा तुम्ही त्या हातापुढे असलेल्या बोटांनी चांगले कर्म करा। नेहमी बाळूमामा आपण प्रत्येकांच्या सोबत असतील। असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला मिळवायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं। नक्कीच तुमच्या फायद्यासाठी खोटं बोलण्याची सवय जोपर्यंत तुमची जाणार नाही तोपर्यंत दारिद्र्य संपत नसते। जिथं असत्याचा प्रत्यक्ष वास असतो ना, तिथं लक्ष्मी नांदत नसते, पण सत्याच्या ठिकाणी दारिद्र्य थांबत नसते। सत्यात आत्मविश्वास असतो। आत्मविश्वास हे यशाचं प्रतीक आहे। म्हणून सत्य हे समाधानी जीवनाचं एक पद्धतीचं अमृत आहे। म्हणून सत्य राहा। नक्कीच मामा आपण प्रत्येकांच्या नेहमी सोबत असतील। स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गजरवंतांचे प्रत्यक्ष काम होईल तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते, जे हास्य असते, तोच तुमच्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असेल हे तुम्ही समजून घ्या। काही वेळा नियती प्रेमळ भक्तांनो तुम्हाला मुद्दामून अनपेक्षित संकटे देईल, ते फक्त तुमचं कोण आणि नक्की तुमचं परको कोण हे ओळखण्यासाठीच। म्हणून घाबरू नका, काळजी करू नका। नेहमी तुम्ही बाळूमामांच्या नामात राहा। जो मामांच्या नामात राहतो हे गुरुमाऊली त्याच्या नेहमी प्रत्यक्ष कामात राहतात। तो दिवस कधी न यावा, देह अहंकाराने ग्रासावा, इतुका नम्र करी मज देवा, आशिष सगळ्यांचा मिळावा, नको ती वाहवा अभिमानाचे ओझे, मुखी असावे नाम श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचे, जय जयकार त्यांचाच गरजे। नक्कीच मित्रांनो, जर तुमचाही मामांवरती विश्वास असेल तर आजचा संदेश तुम्ही नक्कीच ऐका। भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, एक गोष्टीचे तू ध्यान घे। तुला जर आयुष्यात संकटे येत असतील तर ते संकटे खरोखर तुझ्या आयुष्यात नसून इतरांच्या देखील आयुष्यामध्ये आहेत। पण माणूस नेहमी दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुख किती आहे हे पाहण्यामध्ये व्यस्त असतो आणि तो त्यांचे सुख पाहून प्रत्यक्ष दुःखी होतो। म्हणून लक्षात घ्या, भगवंतांनी प्रत्येकाला एक गोष्ट दिलेली आहे तर कोणत्या तरी गोष्टीमध्ये कमतरता ठेवलेली आहे। हे तुम्ही सहन करायला शिका, कारण चारही बाजू मजबूत नसतात हे तुम्हाला लक्षात घ्यायचे। जर तुमचं मन समाधानी असेल आणि तुम्ही जर चांगल्या पद्धतीने राहाल तर खरोखर तुम्हाला जो आनंद लाभेल त्याची प्रत्यक्ष कल्पना करणेही अशक्य। म्हणून विश्वास ठेवा, नक्कीच मामा तुमच्या प्रत्येकांच्या सोबत आहेत। फक्त ते ज्या पद्धतीने तुमचे जीवन चालवत आहेत, ज्या पद्धतीने गोष्टी तुम्हाला देत आहेत, त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक गोष्टी घेत चला, हे जो तुमच्यासाठी उत्तम आहे। जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात, ती आपोआप प्रत्यक्ष गुंफली जातात। मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतील, यालाच तर तृणानुबंधन म्हणतात। बाकी मित्रांनो, कठीण प्रसंगात कोणी तुमच्या प्रत्यक्ष सोबत असो वा नसो, पण हे गुरुमाऊली नक्कीच तुमच्या सोबत असतील हे मात्र निश्चिंत खरे। म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने नक्कीच मामांची भक्ती करा। जो भक्तीमध्ये राहतो त्याच्या पाठीशी भगवंत नेहमी असतो, हे मात्र अगदी खरे। पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पाळवी होत नसते, तसेच येत नसते। त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस देखील तुम्हाला अनुभवायला मिळणार नाहीत। म्हणून जितके जास्त कठीण प्रसंग असतील, जितके जास्त वाईट दिवस असतील, त्यापेक्षा सुंदर दिवस भगवंतांनी तुमच्यासाठी कोरून ठेवलेले आहेत। म्हणून निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा। जो भक्तीमध्ये राहील त्यालाच खरोखर भक्तीमध्ये जी शक्ती आहे ती समजून येईल। नक्कीच भाग्यवंत ठराल। जेवढ्या प्रमाणात तुम्ही मामांचे नाम घ्याल तेवढं मामा तुम्हाला जपतील। म्हणून आयुष्यात नेहमी भगवंतांच्या भक्तीत राहायला शिका।
एका गोष्टीची नेहमी जाणीव असू द्या, दररोज होणारी सकाळ हा कोणत्याही साधा प्रत्यक्ष दिवस नसतो, तर भगवंतांनी आपण प्रत्येकाला दिलेली एक नवीन संधी असते. म्हणून तिचं तुम्ही सोनं करा आणि दिवसा मेहनत केली तरच रात्री सुखाची झोप तुम्हाला लागेल, हे मात्र निश्चिंत तुम्हाला लक्षात ठेवायचे. दुःखाशिवाय सुख येणार नाही, निराशेशिवाय आशा येणार नाही, अपयशाशिवाय यश येणार नाही आणि पराजयाशिवाय जय देखील होणार नाही. आणि नेहमी लक्षात घ्या, तुम्ही नेहमी भगवंतांचे जर नाम घेताल तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक शक्ती नक्कीच हे गुरुमाऊली दूर करतील, हे मात्र निश्चिंत खरे. तुटलेली फुले सुगंध देऊन जातील, गेलेले क्षण तुम्हाला आठवणी देऊन जातील. प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असतात, म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नेहमी तुम्ही मामांची भक्ती करा, कारण लक्षात घ्या, हे गुरुमाऊली जेव्हाही आपल्या भक्ताला देत असतात तेव्हा चांगल्याच गोष्टी देतात. म्हणून तुम्ही बाळूमामांची जितकी जास्त भक्ती कराल ना, त्यापेक्षा जास्त मामा तुमच्या सोबत असतील, हे मात्र निश्चिंत खरे. बाकी जीवनात ज्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत, माणसाने त्या गोष्टीसाठी अटूट प्रयत्न करावे, पण प्रयत्न करत असताना मनामध्ये कधीच नकारात्मक विचार आणू नये. कारण लक्षात घ्या, जो नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणत असतो तो मात्र आयुष्यात पुढे कधी जाऊ शकत नाही आणि प्रगती देखील करू शकत नाही, हे निश्चिंत खरे. विश्वास ठेवा, तुम्ही जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं कराल तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा कोटे ना कोटे काही ना काही चांगलं 100% परमेश्वर करतील. इतकंच की ते तुम्हाला दिसणार नाही, पण निश्चिंत स्वरूपात नक्कीच हे गुरुमाऊली तुमच्यासाठी काही ना काही नक्कीच चांगलं करतील. ताकदीची गरज त्यांनाच असते ज्यांना काही प्रत्यक्ष वाईट करायचे असते, नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते. कारण प्रेमानेच हे संपूर्ण जग जिंकता येते, हे ज्यांना समजलं तो मात्र नक्की जीवनात पुढे जातो. नक्कीच कुणाच्या नक्कीच नादात किंवा वादात पडण्यापेक्षा तुम्ही भगवंतांच्या भक्तीमध्ये पडा. खूप प्रगती भगवंत तुमची प्रत्यक्ष करतील. आणि एका गोष्टीची जाणीव असू द्या, भगवंत नाही असं प्रत्यक्ष काही काही व्यक्तींची भावना असते, तर नक्कीच सायन्स किती पुढे गेले तरी आपल्यानी प्रत्यक्ष दिलेल्या काळजावरचे घाव कोणत्या एक्सरेमध्ये कधी दिसणार नाहीत. म्हणून लक्षात घ्या, अजूनही काही प्रश्न आहेत जे आपल्याला गुगलवर भेटणार नाहीत, तर त्याची उत्तरे आपल्याला फक्त भगवंतांजवळ भेटतील. म्हणून आपल्याला नेहमी भगवंतांच्या भक्तीत राहायचं आहे. तुमचे विचार सगळ्यांना पटतील असं कधी होणार नाही, म्हणून ते मांडायचे तुम्ही सोडू नका. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटतील किंवा नसतील, मात्र ते विचार करायला नक्कीच लावतात, हे मात्र नक्कीच खरे. आदर हा वयाचा नसतो, तर विचारांचा तुम्ही करा. वय वाढले म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येणार नाही, आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणता येत नसते, हे मात्र अगदी खरे. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते. बाकी आयुष्यात दुःख जेव्हा येईल, जेव्हा वाईट परिस्थिती येईल, तेव्हा चांगल्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने राहायचं हे माणसाला खरोखर प्रत्यक्ष शिकवून जाते. म्हणून भगवंत काही वेळा आपली परिस्थिती बदलणार नाहीत, कारण त्यांना आपली मनस्थिती बदलायची आहे. गुरु असता पाठीशी भगवंत, का चिंता करावी मी व्यर्थ, तोची एक भगवंत. श्रीसंत सद्गुरू बाळूमामा जे प्रत्यक्ष भक्त असती आमुच्या प्रेमी, त्यांचे प्रत्यक्ष दिसो आम्ही. म्हणून लक्षात घ्या, जर तुम्ही भक्ती मार्गाला लागाल तर हे परमेश्वर नेहमी तुमच्यासोबत असतील, हे मात्र निश्चिंत खरे. मित्रांनो, परमेश्वर म्हणतो, माझ्या प्रेमळ भक्ता, बुद्धीचा वापर करण्यापेक्षा तू तुझ्या मनाचा वापर कर, हे जे चांगले असते. कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे आधी दुसऱ्याचा विचार करतात. आणि खरोखर जो आपल्यासोबत दुसऱ्यांना देखील प्रगतीकडे नेत असतो तो नेहमी प्रगती करत असतो. भगवंत नेहमी त्याची प्रगती थांबवत नसतात, हे मात्र अगदी खरे. उसवलेल्या कपड्यांवर 2 टाके घालून पटकन जोडून घेता येतं, नाती तर जर फाटली तर ती टाके घालून शिवता येणार नाही. त्यासाठी नाती विस्कटण्याआधी तुम्ही विश्वासाच्या धाग्याने ती मजबूत करावी, हे मात्र अगदी खरे. खेळ हसवा आयुष्य, तुमचं सामर्थ्य तुम्ही तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर प्रत्यक्ष समजत असेल.
उद्याचं सुख त्यालाच अनुभवायला मिळेल जो आज असलेल्या परिस्थितीशी संघर्ष करेल. आणि एक गोष्ट मात्र नक्कीच खरे, परिस्थिती किती वाईट असली जर तुम्ही प्रत्येक वेळी परमेश्वरांचे नाव जर तुमच्या मुखामध्ये असेल तर खरोखर समाधान तुम्हाला कोणत्याही स्थितीत मिळून जाईल. म्हणून मित्रांनो, परिस्थिती वाईट होत असते, वेळ वाईट येत असते, फक्त तुम्ही नक्कीच संयम ठेवा. कोणत्या नात्याला पुढे जपायचं व कोणत्या नात्याला कुठे थांबवायचं याची ज्या माणसाला अक्कल येत असते त्या माणसाला मानसिक त्रासाची प्रत्यक्ष झळ सोसावी लागत नसते. काही नाती सुख देतील तर काही नाती दुःख देतील. या दुःख देणाऱ्या नात्याला पुढे याच नात्यातून सुख मिळेल. प्रत्यक्ष याच खोट्या आशेवर जपत राहिलं की त्रासाची त्यातून नक्की सुरुवात प्रत्यक्ष होत असते व नक्की वारंवार त्या नात्यामुळे अपेक्षाभंग झाला की जगणे पण अवघड होत असते. त्यामुळे अशा नात्यांना कधीपर्यंत जपावं व अशा नात्यातून कधी बाहेर पडावं इतकं जरी समजलं तरी प्रत्यक्ष पुरेसं होत असतं. नक्कीच लक्षात घ्या, कारण अशा नात्यातून जर सुखच मिळणारच नसेल तर ते नातं योग्य वेळेच प्रत्यक्ष वेळेत संपूर्णच नेहमी फायदेशीर ठरत असतं. नक्कीच हीच धारणा अनमोल आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, प्रत्यक्ष विश्वासघात करणाऱ्या माणसाला ज्या विचारण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्ही त्या व्यक्तीशी बोलणं सोडून द्या व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देणे कायमचं बंद करून टाका. कारण हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते. कारण जर अशा व्यक्तीला तुम्ही जाब विचाराल तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतून स्वतः मात्र बाहेर पडेल. मात्र पुन्हा पुन्हा संधी मिळाली की निश्चिंत तुमचा विश्वासघात करेल. त्यामुळे पहिले तर अशा व्यक्तींच्या संपर्कात कधी राहू नका व नक्कीच अशी व्यक्ती जर नात्यातील असेल तर अशा व्यक्तीला तुमच्या सानिध्यातून कायमचे तुम्ही दूर प्रत्यक्ष ठेवून त्यांना महत्त्व देऊ नका. कारण ज्यांना विश्वासघात करण्याची सवय लागलेली असते अशी माणसं त्यांच्या जीवनात कधीच सुधारत नसतात. अगोदर समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष विश्वासात घेऊन पुढेही जीवनात विश्वासघातच करीत असते. हे मात्र निश्चिंत सत्य तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचे. नक्कीच एकदा जरी आयुष्यात दुःख आले तरी रडू नका. कारण आयुष्य हे सुख दुःखाचा प्रवास आहे. येथे सुख देखील येईल आणि दुःख देखील येईल. फक्त निराश होण्यापेक्षा नेहमी आनंदी तुम्ही राहायला शिका. हेच तुमच्यासाठी चांगलं प्रत्यक्ष गोष्ट आहे. हे आपलं घर, संपूर्ण घर हेच आपले देवघर. निराळ देवघर नाही, आपण दोघे इथले पुजारी. प्रत्यक्ष मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात जर तुम्ही नेहमी समजून घ्याल तर प्रत्येक गोष्टी चांगल्या होतील आणि समजून घेणार नाही तर कुठलीही साधी गोष्ट तुम्हाला अगदी अवघड वाटेल. म्हणून खूप काही विचार करण्यापेक्षा तुम्ही नेहमी लक्षात घ्या, प्रयत्न करून पहा. विचार करण्यामध्ये माणूस जास्त थकत असतो, तितकं जास्त माणूस प्रयत्नाने मात्र थकणार नाही. हे निश्चिंत खरे. काल किती वाईट असू द्या, परिस्थिती कितीही डामाडोळ होऊ द्या, पण काळजात बाळूमामांबद्दल प्रेम भक्तीच असेल तर एक दिवस विजय तुमचाच होणार. हे मात्र निश्चिंत खरे. आज वाईट आहे, उद्या चांगली येईल. प्रत्यक्ष वेळच तर आहे, बदलून नक्कीच जाईल. नक्कीच मामांचे नाव मुखात असेल की कितीही मोठं संकट आले तर त्याच्यावर मात होतेच. हीच बाळूमामा नामांची ताकद आहे आणि ही ताकद ज्याला समजली तो मात्र जीवनात नक्कीच आनंदी होतो. भगवंत म्हणतात, मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तर मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. माझ्या प्रेमळ भक्तांनो, मी नेहमी तुमच्यासोबत आहे. फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने आम्हाला हाक मारा. निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही आमची भक्ती करा. आणि लक्षात घ्या, तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाशालाही देवत्व येते. हे निश्चिंत तुम्हाला लक्षात ठेवायचे. बाकी अहंकार, गर्व या गोष्टी कधी तुमच्या अंगी येऊ देऊ नका. कारण जो भगवंत जी गोष्ट देऊ शकतो ती गोष्ट प्रत्यक्ष भगवंत घेऊ शकतो. या गोष्टीची नक्कीच तुम्हाला जाणीव ठेवायचे. माणूस आयुष्य फक्त एकदा जगतो, पण सत्कर्म केले तर एक जन्मही पुरेसा आहे. नक्कीच प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नसते. तो माघार घेतो कारण त्याला स्वतःच्या प्रत्यक्ष इगोपेक्षा रिलेशन्स महत्त्वाचे असतात. हे मात्र तुम्हाला देखील लक्षात ठेवायचे. आयुष्यात एकदा तरी
वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय माणसाला चांगल्या दिवसांची किंमत समजणार नाही. म्हणून मित्रांनो, भगवंत जे काही करत आहे ते योग्यच करत आहेत अशा पद्धतीने तुम्ही विचार करा आणि नेहमी प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही आनंदी राहायला शिका. आजच्या काळात खरा आदर कोणाचा होतो? उत्तर, आदर कोणा माणसाचा नाही होत, गरजेचा होतो. गरज संपली की आदर देखील संपला. हे सध्याचा काळ आहे. बाकी तुम्ही असं करायला जाऊ नका, कारण नियती प्रत्येकाचा हिशोब लिहून ठेवत असते. तुम्ही जसे कर्म कराल तेच तुमच्याकडे उगवेल. म्हणून चांगले कर्म करा, चांगल्याच गोष्टी घडतील. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा आहे. ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमी जास्त असते. म्हणून मित्रांनो, पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार जर निघून गेला की तुमचं आयुष्य तुम्हाला जगायला खरोखर मजा येईल. नक्कीच कोणी तरी मला फसवलं याचं दुःख तर आहे, पण मी कोणाला फसवलं नाही याचा आनंद दुःखापेक्षा जास्त आहे. हेच तुम्हाला देखील व्हायला पाहिजे. उगवलेला हा दिवस तुमच्या प्रत्येकासाठी आनंददायक जावो आणि सकारात्मकदायक जावो हीच आम्ही भगवंताचरणी प्रार्थना करतो. सुख हा साधा सरळ प्रत्येक शब्द आहे, पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो. दुःख वेदनादायक प्रत्यक्ष शब्द, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं नेहमी मार्गदर्शन देतं. स्मित हास्य ही अशी वक्र रेषा आहे की जी तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सहज प्रत्यक्ष सरळ करू शकते. मित्रांनो, आजचा संदेश तुम्ही इतका वेळ देऊन जर ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. पुढेही वेळ देऊन आजचा संदेश नक्कीच ऐका. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, हे आयुष्य आहे, असं जगायचं असतं. जे घडेल ते सहन करत चला. बदलत्या जगासमोर तुम्ही देखील प्रत्यक्ष बदलत चला. कुठून सुरू झालं हे माहिती जर नसलं तरी कुठेतरी थांबवायचं हे तुम्हाला समजायला हवं. कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं प्रत्यक्ष असतं. हसता नाही आले तरी प्रत्यक्ष हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं मात्र सोडायचं असतं. आकाशात झोपावूनही धरतीला कधीच विसरायचं नसतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानी जायचं असतं. नक्कीच तुम्ही समाधानाने जर नक्की जाल तर हेच तुमच्यासाठी उत्तम नक्कीच गोष्ट आहे. निर्णय असतात, आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकून जाते. कधी कधी तर प्रश्न समजत नाही आणि उत्तरी चुकत जाते. सोडवताना वाटते सुटेत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहितीच नसते, चालणाऱ्याचे प्रत्यक्ष ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटतात तितक्याच सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच तुम्हाला समजून जाईल. नक्कीच जेव्हा एखादी टेच काळजाला लागते तेव्हाच माणसाला खरी स्थिती समजून जाते. बाकी मित्रांनो, तुम्ही किती जास्त आयुष्यात दुःखी राहाल तर ते दुःख तुम्हालाच, आणि जेवढं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी राहाल तेवढा आनंद तुम्हालाच. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे, आयुष्यात किती जास्त दुःख आले तरी प्रत्यक्ष तुम्ही भगवंतांच्या नामात राहा, हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्कीच आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका. एक गोष्ट मनाला नेहमी खटकतेच, आडवाटेने चालणारी माणसे नक्कीच कुठच्या कुठं पोहोचली आणि सर्व सीध्या मार्गाने चालणारी माणसं मात्र आजही तिथल्या तिथंच आहेत. पण भगवंत सांगतो, जितके जास्त कर्म तुम्ही चांगले कराल तेवढे तुमचे दिवस आनंदी जातील. आणि लक्षात घ्या, ज्याच्याकडे सर्वात जास्त धन आहे तो सर्वात जास्त सुखी, असं माणसाची एक पद्धतीची विचारसरणा आहे. तर लक्षात घ्या, ही तुमची विचारसरणा पूर्णत्व चुकीची आहे. नक्कीच ज्याच्याकडे सर्वात जास्त धन असते तो सुखी कधीच नसतो. जर तो समाधानी असेल तरच सुखी असेल, कारण माणसाच्या अपेक्षा कधीच माणसाला बसू देत नसतात. म्हणून विश्वास ठेवा, जितकं जास्त तुम्ही समाधानी राहाल तितकं तुमचं आयुष्य उत्तम होईल. जीवनात आपण जी माणसं जोडतो तीच खरी आपली संपत्ती. म्हणून रिकाम्या खिशाने जरी बाजारात फिरलो तरी लोक समाधानी प्रत्यक्ष श्रीमंत समजत असतात. हे मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे.
चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य जरी नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यावधींचे मने जिंकण्याची एक पद्धतीची शक्ती असते, हे तुम्हाला समजून घ्यायचे. तुम्हाला जेव्हा असं वाटतं की तुम्ही खूप एकटे पडला आहात, तेव्हा परमेश्वर तुमच्या आयुष्यात एक सुंदर व्यक्ती पाठवतो, त्याला मित्र असे आपल्याला म्हणता येईल. नक्की जीवन आहे तेथे आठवण आहे, आठवण आहे तेथे भावनाही आहे, भावना आहे तेथे मैत्री आहे, आणि मैत्री आहे तेथे नक्कीच चांगले प्रत्यक्ष मित्र असतील. नक्कीच मित्रांनो, भावना प्रत्येकाला असतात, पण तुम्ही जर दुसऱ्यांच्या भावनाशी खेळाल तर हे तुमच्यासाठी सर्वात वाईट गोष्ट आहे. बाकी लक्षात घ्या, संकट हे पाण्यासारखं आहे, ते तुम्हाला बुडवण्यासाठी कधीच येत नसते, तर त्यात कसे पोहायचे हे शिकवण्यासाठी आलेलं आहे. बाकी तुमचा दृष्टिकोन जर चांगला असेल तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी चांगलाच जाईल. आणि या संपूर्ण ब्रह्मांडात इतका श्रीमंत कोणी नाही जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो, पण प्रत्यक्ष जो समाधानी असतो तोच प्रत्येक ठिकाणी आनंदी जगू शकतो, हे मात्र अगदी खरे. हातातलं प्रत्यक्ष गेलं तरी नशिबातलं कधी जाणार नाही. म्हणून मित्रांनो, तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जी गोष्ट तुमच्या नशिबात आहे ती गोष्ट तुम्हाला मिळूनच जाईल. पण तुम्ही कष्ट कराल तर त्याहून उत्तम गोष्ट परमेश्वर निश्चिंत तुम्हाला देऊन टाकतील. आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल, पण प्रेमाची माणसं अशी मिळवा की कोणाला त्याची किंमत करता येणार नाही, हे मात्र अगदी खरे. मन प्रसन्न असेल तर प्रत्यक्ष गोष्टी सुंदर तर नक्की सुंदर आपल्याला दिसून जाते, हे निश्चिंत खरे. बाकी प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगत चला, कारण गेलेली वेळ परत तर येणार नाही. येणारी वेळ प्रत्यक्ष कशी असेल हे देखील सांगता येणार नाही. बाकी मित्रांनो, अडचणी किती जास्त असल्या तरी त्या अडचणींचा सामना करत चला. भगवंत सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, मी नेहमी तुझ्या सोबत आहे, तू फक्त आमच्यावरती नक्कीच विश्वास ठेवत चल. खरोखर ज्याला संधी मिळते तो असतो नशीबवान. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, पण जो संधीचे सोने करतो तोच खरा विजेता. आनंद शोधू नका तर आनंद निर्माण करा, हेच तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे. कमवलेली नाती आणि जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते तो आयुष्यात कधीच हरत नाही, हे मात्र निश्चिंत खरे. आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर, गाळातल्या गाळात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर, आणि नाती मनापासून जपली तर आठवणी प्रत्यक्ष सुंदर होऊन जातील. रात्र ओसरली, दिवस उजाडला, तुम्हाला प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचे, भगवंतानी प्रत्येकाला 24 घंटे भगवंत देत असतो. यामध्ये 24 घंट्यामध्ये जो विचार करतो तो मात्र मागे सरतो, आणि जो विचार केलेल्या कृतीमध्ये उतरवतो तो नेहमी पुढे सरतो. नेहमी सकारात्मक विचार करत चला, आणि भगवंतानी हे आयुष्य दिले आहे, या आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही आनंदी राहायला शिका. हे तर तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे. नक्कीच मित्रांनो, रक्ताची नाती जन्माने मिळत असतात, मानलेली नाती मनाने जुळत असतात, पण नाती नसतानाही जी बंधन जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात, हे तुम्हाला सर्वात आधी लक्षात ठेवायचे. बाकी आयुष्यात नेहमी तुम्ही चांगल्या पद्धतीने जगा, हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. नक्कीच संघर्षाचा काळ किती जरी कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारी व्यक्ती तुमच्या नक्कीच हवी, मगच तुमचं आयुष्य आनंदाने उजळू शकेल. नक्कीच अक्षरातून निघतात भावना, भावनेतून वाहत असते प्रेम, आणि प्रेमातून बनत असते जीवन. प्रत्यक्ष मित्रांनो, आयुष्यात नक्कीच तुम्ही जर समोरच्याचा आदर कराल तेव्हाच तो तुमचा आदर करेल, हे तुम्हाला सर्वात आधी लक्षात ठेवायचे. अंतःकरणातून नक्कीच तुम्ही बाळूमामांची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो, हे सर्वात मोठी गोष्ट आहे. माणूस फक्त ब्रह्मात जीवन जगतो, हा माझा आहे आणि तो माझा आहे, हे जवळचे माझे. खरं तर भगवंत सांगतात, तुमची फक्त वेळ आहे, ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर प्रत्यक्ष सर्व जवळ असूनसुद्धा दूरच असते, हे नक्कीच खरे. तुम्ही सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास नक्कीच बाळूमामा आपल्याला कधीच देणार नाहीत. म्हणून जर तुम्हाला काही अडचणच असेल तर ती तुम्ही प्रशंसा म्हणून घ्या, कारण भगवंतांना नक्कीच माहिती आहे तुमची क्षमता किती आणि कुठपर्यंत आहे. या गोष्टीची जाणीव ठेवा.
माणूस किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जरी जगत असला तरी नियतीनं मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला शेवटी स्वीकारावाच लागतो. बाकी मित्रांनो, लक्षात घ्या, नियती प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी करत नसते. याचा अर्थ असा आहे, परमेश्वर आपल्याला तीच गोष्ट देईल जी गोष्ट आपल्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. एखाद्याने साथ सोडली व पाठ फिरवली तर खचून जाणे चुकीचं आहे. तुम्ही खचून जाऊ नका. बाळूमामांकडे शांतपणे बसा. खरी साथ तर इथे आहे मामांच्या चरणात, हे तुम्हाला समजायला हवं. ओठात एक आणि पोटात एक असं कधीच वागायचं नसतं. तुम्ही जसे आहात तसं बाहेर दाखवत चला. दिसायला नक्की भारदस्त असणं हे तुमच्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हे तर तुमच्या हातात असतं. खरं वागणं, परिपक्वता हे चांगलं व्यक्तिमत्वाचं एक पद्धतीचं नक्कीच लक्षण आहे. बाकी मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. जय श्रीराम. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे. नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. जो बाळूमामांचे निस्वार्थ मनाने नाम घेतो त्याच्या मागे सत्कर्मही धावायला लागतात. जसे जसे आपले आयुष्य सत्वगुणाने भरू लागते तसा तो प्रत्यक्ष भगवंत आपल्या जीवनामध्ये प्रकटू लागतो. एकच करा, नक्कीच मामांची प्राप्ती करायचीच असेल तर तुम्ही सद्गुरूंचे पाय धरा. त्यांनी दिलेल्या साधनावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि आपला पूर्णत्व वेळ नसून आपले संपूर्ण आयुष्य हे त्यांच्या नामासाठी खर्च करा. नक्कीच तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होऊन जाईल. असेच मामांचे गोड संदेशांचे व्हिडिओ जर तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा तुम्ही आमचा पाठीराखा आहात. ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला मनापासून वाटत असते त्या झाडाला आपण पाणी देखील घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे लक्ष देखील पुरवितो. परंतु जे झाड वाढू नये असे आपल्याला वाटत असते किंवा त्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही, त्या झाडाकडे आपण मात्र दुर्लक्ष करतो. तसे जेणेकरून परमेश्वरांच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची जोपासना आपण प्रत्येकाने करावी. देहाकडे, विचारांकडे व विषयांकडे आपण प्रत्येकाने दुर्लक्ष करावे, म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. स्वतःचा म्हणजे देहाचा विसर पडल्याशिवाय प्रत्यक्ष सुख आपल्याला लाभत नसते आणि हा देहाचा विसर नक्कीच राममय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंतांच्या अनुसंधात राहा, अखंड मामांचे नाम घेत राहा, हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आपण या जगामध्ये व्याप वाढवितो तो आनंदासाठीच वाढवत असतो, पण बाळूमामांच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळत असतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते आपण प्रत्येकाने पाहावे. खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे असतो. चिरकाळ टिकणारा आनंद वस्तुरहित असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे हे ठीक नसते. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे प्रत्यक्ष मानसिक समाधान होय. म्हणून लक्षात घ्या, आणि खरा आनंद फक्त आणि फक्त आपल्याला मामांचे नामस्मरण केल्यानंतरच मिळत असते. आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र आजचा तुम्ही हा संदेश नक्कीच ऐकावा आणि आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरुमाऊली आम्ही तुमचे बाळ आहो. दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे ती आश्वासत असते. नक्की अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपण जगामध्ये प्रत्येकजण मॅप वाढवत असतो, पण मित्रांनो आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे, प्रत्यक्ष नामामध्येच खरे आपल्याला आनंद मिळत असते. जे मूल्य मी गेलो तरी माझ्याबरोबर येते ते परमोच्च मूल्य आहे. मी गेल्यावर माझ्याबरोबर नामस्मरण केलेले येणार. हे नाम घेत गेल्यानेच आपल्याला कळून येईल. हे कळले म्हणजे त्याला सर्वोच्च मूल्य देता येईल.
इतर सर्व मूल्येही इथेच या जगात प्रत्यक्ष राहत असतात हे पक्के समजणे म्हणजे ध्येय निश्चिंत होणे होय. नक्कीच मग माझे जगणे आता नामाकरिता आहे ही जाणीव दृढ होऊ लागते. हे देखील अगदी खरे. कर्ममार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जाते, म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंतांचा प्रत्यक्ष विसर पडत असतो. योगामध्ये वृत्तींना आवरून नक्कीच धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होऊन जाते. वृत्ती आवरणाऱ्याला भगवंतांचे प्रेम असलेच असे सांगता येत नसते. ज्ञान मार्गामध्ये नात्म आणि नक्कीच विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो. पण नक्कीच मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा प्रत्यक्ष फसवेल याचा नियम नसतो. भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचे परमप्रेम असते. कर्मज्ञान योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही नेहमी भगवंतांची भक्ती करा आणि नेहमी जीवनामध्ये नक्कीच तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण नक्कीच भगवंत करतील. त्यासाठी देखील तुम्ही चांगले कर्म करा, हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. माणसाने आपले विचार बदलले की त्याचा स्वभाव बदलून जातो. स्वभाव बदलला की सवय बदलत असते. सवय बदलल्या की व्यक्तिमत्व बदलून जाते. व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य बदलत असते. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही बदल नक्कीच घडवा, कारण जो नेहमी प्रत्यक्ष काळानुसार बदल घडवत असतो त्याच्या जीवनामध्ये तो नेहमी पुढे जात असतो. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा समाधानाचा आणि नेहमी मुखामध्ये नाम असावे परमेश्वरांचे, तरच आपल्याला आनंद मिळेल जीवनाचा. याशिवाय आपल्याला प्रत्यक्ष आनंद मिळत नसतो. म्हणून प्रेमळ भक्तांनो, आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे, वादळात पत्त्यांचं घर बनत नसते, रडल्याने नशीब कधी बदलत नसते. जग जिंकण्याची हिंमत ठेवा, कारण एकदा हरल्याने कोणी फकीर होत नसते आणि एकदा जिंकल्याने कोणीच सिकंदर होत नसते. म्हणून लक्षात घ्या, कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जरी परमेश्वराने आपल्या साईडने सावली ठेवलेली असली तरी काही काळांतराने ती सावली दुसरीकडे जाते. म्हणून प्रेमळ भक्ता, गर्व न करता आम्ही जी गोष्ट तुला दिलेली आहे त्या गोष्टीमध्ये तू आनंदी राहा. हेच तुझ्यासाठी चांगले जीवन जगणे आहे. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी ते आपल्याला मिळते असे कधीच नसते, परंतु न कळत बऱ्याच वेळी आपल्याला असे काहीतरी मिळून जाते ज्याची कधीच आपण अपेक्षा केली नसते. यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेला आशीर्वाद असे म्हणत असतो. नक्कीच जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवत असतात, हे गुरुमाऊली त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नसतात. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली तर जीवनात दुःख उरलेच नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळले असते. म्हणून प्रेमळ भक्तांनो, प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील असे कधीच नसते. तर आपल्यासाठी जी गोष्ट योग्य आहे, खरोखर बाळूमामा आपल्याला त्याच गोष्टी देत असतात. म्हणून आपल्यासाठी कोणती गोष्ट योग्य आहे, कोणती गोष्ट आपल्यासाठी सर्वात उत्तम आहे, या प्रत्येक गोष्टी आपल्याला माहिती जरी नसल्या तरी परमेश्वराला माहिती असतात. पण परमेश्वर नेहमी संयम आपल्याला ठेवायला लावत असतात, कारण ते तपासून पाहत असतात की आम्ही आमच्या भक्ताला ज्याही गोष्टी सध्या देत आहोत त्या गोष्टीसाठी आमचा भक्त पात्र आहे का नाही. या प्रत्येक गोष्टी परमेश्वर नक्कीच पाहत असतात. लवकर जाग येणे खूप फायद्याचे असते. मग ती जाग झोपेतून असेल किंवा अहंकारातून असो किंवा वागण्याच्या पद्धतीतून असो, माणसाला जेव्हा लवकर जाग येते तेव्हा माणसाचे नक्कीच जीवन आनंदी होऊन जाते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जर सगळंच आपलंच होत गेलं असतं तर जगण्याची गंमत आणि भगवंतांची किंमत या जगात कधीच कोणाला समजली नसते.